निर्मल गणेशोत्सव अंतर्गत माणुसकी प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम। गणेश दर्शनाकरता लाडू मोदक आणण्यापेक्षा शालोपयोगी वह्या पुस्तकांना, ज्यामुळे गरीब मुलांना मदत होईल। डॉक्टर राजाराम हुलवान यांचं आवाहन। माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर वायशेत अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांच्या संकल्पनेतून दरवर्षी निर्मल गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। या अंतर्गत मातीची गणेश मूर्ती बनवणं, कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणं, निर्माल्य संकलन करून त्याचं खत बनवण्याकरता वापर करणं, तसेच प्लास्टिक मुक्तीचा नारा देत प्लास्टिक मुक्त भारत कसा होईल यावर विशेष भर देणं, त्यातूनच पर्यावरणाचं संरक्षण करणं, त्याचा समतोल राखणं इत्यादी संकल्पना राबवल्या जातात। चालू वर्षात या उपक्रमात एक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी संकल्पना राबवत असताना गणेश दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांनी प्रसाद, लाडू, मोदक आणण्यापेक्षा वह्या, पेन्सिल असं शालोपयोगी वस्तू आणा, जेणेकरून दात्याने दिलेल्या या वस्तूंचा उपयोग समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना होईल, ज्यामुळे त्यांच्या काही प्रमाणातील गरजा भागवून समाजातील या गरजूंना थोडा हातभार लागेल असं मत यावेळी डॉक्टर हुलवान यांनी व्यक्त केलं। तसेच अशा सामाजिक कार्यात समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन समाजाप्रती आपलं कर्तव्य बजावण्यास पुढे सरसावलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले। याचंच प्रतीक म्हणून लायन्स मांडवा माजी अध्यक्ष मोहन पाटील, अजय आंगणे यांनी गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून वह्यांची भेट देऊन एक आदर्श समोर ठेवलाय। येथे जमलेल्या वह्या, पुस्तक आणि पेन्सिल गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर राजाराम हुलवान यांनी यावेळी दिली। प्रतिनिधी आरती म्हात्रेसह तेज न्यूज मराठी, अलिबाग, रायगड। येताना घेऊन आलेत ना तिथे हे करताना तरी चालतं, फक्त येताना घेऊन ये, त्याची विल्हेवाट होईल बरोबर। धागा प्लास्टिक